बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताची सर्वात मोठी राजकीय बातमी बघणार आहोत। मुंबईमध्ये 5 जुलैला पार पडलेल्या विजय मेळाव्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघेही ठाकरे बंधू एकत्र आले, पण अजूनही मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांची युती होणार की नाही याबद्दलचा संभ्रम कायम असल्याचं बोललं जातंय। संजय राऊतांनी याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंची एक मुलाखत घेतली आहे आणि याच मुलाखतीतनं उद्धव ठाकरेंनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय। 19 जुलैला ही मुलाखत प्रसारित होणार आहे। त्याचा पहिला भाग प्रसारित केला जाईल, ज्याचा टीजर आता समोर आलाय। या टीजरमध्ये महाराष्ट्रासाठी राज ठाकरे सोबत आल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात, तर युतीबाबत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचं दिसतंय। पण राज ठाकरेंची मात्र युतीबाबत आस्ते कदमची भूमिका आहे। युती संदर्भात राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला विचारल्याशिवाय बोलू नयेत असे आदेश दिलेत। तर इगतपुरीमधल्या मनसेच्या शिबिरात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मराठी विजय मेळावा केवळ मराठी भाषेपुरताच मर्यादित होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही असं अनौपचारिक गप्पांच्या दरम्यान म्हटलंय। त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार का याबद्दलच्या चर्चाही रंगू लागल्यात। तर सामनाच्या मुलाखतीच्या टीजरमध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबद्दल नेमकं काय वक्तव्य केलंय ते आपण पाहूया। राजकारणातले ठाकरे वारे जे आहेत ते काही हटत नाहीत, ते काही थंड पडत नाहीत। सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष, आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही, समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो। माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। तर राज ठाकरे आपल्या सोबत आहेत असं स्पष्ट विधान उद्धव ठाकरेंनी केलंय। पण युतीबाबतचा संभ्रम मात्र कायम आहे मनसेच्या बाजूकडनं, आणि मनसेसोबतच्या युती संदर्भात सकारात्मक असल्याचं विधान ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा केलंय। औपचारिकपणे आम्ही सुद्धा बोलतो अनेक गोष्टी। औपचारिकपणे जे काय बोलायचं आहे ते आम्ही लवकरच बोलू। आता उगाचच हवेत तीर मारण्यात अर्थ नाही। आम्ही आशावादी आहोत, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आशावादी आहेत। महाराष्ट्राच्या हिताचं जे करायचं आहे त्या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील ना, मला माहिती आहे। तुम्ही उगाचच त्याच्यामध्ये पाऊस पडत नसताना गळगडाट करू नका। दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युती संदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा आपलं मत मांडलेलं आहे, आपण पाहूया। दोन भावांनी एकत्र आलं तर काय बिघडतं, ही संस्कृती आणि संस्कार आहे आपले। परंतु हे संस्कार संस्कृती ही राजकीय नसावी, ही पॉलिटिकल नसावी। मला त्यांना सल्ला द्यायचा अधिकार नाही आहे, मी इतका मोठा नाही आहे, पण मला असं वाटतं राजसाहेबांच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत, उद्धव साहेबांच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत, आणि त्या ठिकाणी दोघांच्या राजकीय भूमिकेमध्ये जर त्यांनी एकत्र येऊन काम केलं तरी आम्हाला अडचण नाही, आणि त्यांचे वेगळे विचार असले तरी आमची अडचण नाही आहे। तर सामनाला उद्धव ठाकरेंनी एक सविस्तर मुलाखत दिलेली आहे। 19 आणि 20 तारखेला जुलैला ही मुलाखत प्रसारित होणार आहे। त्याचा टीजर समोर आलाय। ठाकरेंच्या मुलाखतीच्या टीजरमध्ये नेमकं काय दडलंय तेही पाहूया। सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष, आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही, समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो। माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं, डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करायला निघालेली आहे। उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं, माझं नाव बदललं मी त्याला धोंड्याच म्हणणार। मोदीसारख्या विष्णूच्या अवतारानं लोकसभेत बहुमत गमावणं याकडे तुम्ही कसं पाहता? देशात अस्थिरता ठेवायची, थोडा झोडा आणि राज्यकार सर्वसामान्य जनतेला नेहमी चिंताग्रस्त ठेवायचं, एक तणावग्रस्त ठेवायचं। हा आता तोडा फोडा जोडा। फक्त 6 महिन्यामध्ये हे कसं घडलं? लोकसभेच्या वेळेला अरे ठीक आहे तू आपल्याला जिंकायचे, हे आपलेपण होता। विधानसभेला नाही मला जिंकायचे, हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला। आज जे ढोल वाजवले जात आहेत न केलेल्या कामाचे, आणि तुम्ही केलेल्या कामाची साधी पिपाणी वाजवली नाही। मीच एक मुख्यमंत्री असा होतो, कोणी न मागता 2 लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्याचं आम्ही त्याला मुक्त केलं होतं।
जो नियमित कर्ज परतफेड करत होता किंवा करतो त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी किंवा भोजन थाळी असते गरिबांसाठी मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द. मालमत्ता कर रद्द केलेला आहे. आपण करोनाच्या काळातलं जगातलं उत्तम काम आपण करून दाखवलं. गंगेमध्ये कशी प्रेतं वाहत होती, गुजरातमध्ये कशा सार्वजनिक चिता पेटलेल्या होत्या, या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे शिंदे गटाला 50च्या वर जागा मिळाला. हा जादूटोणा आहे की काय? कदाचित त्यांनी डायनोसॉरच कापला असेल.